नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आर्यनगर तुलसीवाडी या परिसरात आलेले आहोत, मुंबई सेंट्रल पश्चिम, आणि इथे राहणाऱ्या वामाक्षी विमोचन पवार या वहिनींना भेटणार आहोत. आजच्या भागात काय घडणार बघूया. चला जाऊन भेटूया पवार कुटुंबाला. वामाक्षी वहिनी स्वागतासाठी सज्ज आहे. नमस्कार. नमस्कार. उखाणा पाठ केलाय ना? हो केलाय. घेऊ. हो. साजूक तुपात नाजूक चमचा, विमोचनरावांचं नाव घेते, आशीर्वाद असू दे तुमचा. आमचा सर्वांचा सर्वांचा सर्वांचा. द्या ओळख करून द्या. हे माझे मिस्टर नमस्कार. नमस्कार. पवार, ह्या सासूबाई, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. हे माझे मोठे दीर, नमस्कार. ते आमचे मोठे सासरे. नमस्कार. त्याच्यानंतर ती तिथे माझी बहीण आहे, इथे नमस्कार. यांची बहीण आहे. नमस्कार. ह्या आत्या आहेत आमच्या मोठ्या. नमस्कार. नमस्कार. ह्या सर्व आमचं आर्यनगर फॅमिली. हो, हो, हो. आणि नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई आहे. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? बालपण मुंबईमधलंच. वा. तुमचं? मुंबई इथेच आर्यनगर. आर्यनगर. तुम्ही? मी 7 वाजता. घरी कोण कोण होतं? मी, माझी आई, माझ्या 4 बहिणी, 2 भाऊ. वडील थोडे लवकर वारले कारण त्यांना हार्ट अटॅक आला. तुमच्या घरी कोण कोण? आई, आजी, आजोबा, काका, काकू. म्हणजे पूर्वी जॉईंट फॅमिली होती, नंतर काका काकू पुन्हा गिरगावला शिफ्ट झाले. वडील मी 5 वर्षाचा असतानाच एक्सपायर झाले ऍक्सिडेंटमध्ये. आणि मग आई, मी आणि आजी आजोबा. मग काही वर्षांनी आजी आजोबा वारले, मग आई आणि मीच. पण शाळा कुठली? युसुफ मेहरली विद्यालय इथेच आर्यनगरच्या बाहेरच. हो. तुमची शाळा? आर्यन इथे गिरगाव. बरं, आता मला सांगा, मग या सगळ्या प्रवासामध्ये भेट कुठे झाली? कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज? कॉलेज NSS भाऊसाहेब हिरे. निराशेलचं? हो, मिराशींचं. वा. आम्ही एकाच दोघं- वर्गात हो, होता? नाही, नाही, वर्ग वेगळे. डिव्हिजन वेगळ्या 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 होत्या. होत्या. इयर एकच होतं, 11वीलाच. कोणी कोणाला पहिल्यांदा बघितलं? ऍक्च्युली आमची भेट माझ्या एका मैत्रिणीमुळे झाली. कशी हो? तिला काहीतरी बुक घ्यायचं होतं ह्यांच्याकडून, हं. आणि ती मला म्हणाली जाता जाता माझ्या मित्राकडे जाऊया आपण, मला बुक घ्यायचंय आणि मग कलेक्ट करूया आणि मग आपण पुढे जाऊया. कारण ती इथे राहायची जवळच, आणि मग तिथून बाजूला स्टेशन होतं. मग मी तशी स्टेशनला जायची चालत. तर मग हे आम्हाला मध्येच भेटले. ऍक्च्युली आम्ही येत होतो त्यांच्या घरी, पण हे आम्हाला मध्येच भेटले. आणि मग का हो, मध्येच कुठे उभे होता तुम्ही? नाही, म्हणजे मी त्यावेळेलाच जात होतो आणि मग ती मला रस्त्यातच भेटली इथेच बाहेर सिग्नल जवळ. मग पुस्तक दिलं? हो, बुक दिली तिला. बुक दिलं आणि बुकिंग केलं. काय झालं हो? नाही, बुकिंग खूप नंतर झालं, बऱ्याच वर्षांनी. नाही, पण तेव्हा बुक द्यायला हाच रस्ता मग सुरू झाला का? ऍक्च्युली हो, मग रेग्युलर येणं जाणं वगैरे. पण मला सांगा, जेव्हा ते पहिल्यांदा पुस्तक दिलं, मैत्रिणीने पुस्तक घेतलं, विषय संपला, हो की नाही? हो. पण तेव्हा कोणाच्या मनात असं आलं का दोघांपैकी की बाबा हे काहीतरी पुढे असं घडेल काय असं? नाही. नाही. काय नाही, काय नाही. मग तुम्ही जाताना तोच रस्ता होता तुमचा? हो, मग आम्ही काय स्टेशनला? करायचो रेग्युलर, माझी मैत्रीण आणि मी याच रस्त्याने जायचो ना, तर मग ह्यांच्याकडे बसायचो आम्ही कॉलेज लवकर सुटलो तर, बर. आणि मग थोडा गप्पा वगैरे, आणि मग आम्ही घरी जायचो. वा वा वा. मला सांगा, हे घर आहे का वाचनालय आहे? हं? इथे का येऊन घर. रोज बसायचा तुम्ही? म्हणजे असं रोज नाही, पण रेग्युलरली तसं. रोजच, रोजच. रविवार सोडून. रविवार रोज सोडून. नाही, पण रोजच. पण मग मला सांगा, आता मग तुम्ही इकडनं या पुस्तकामुळे एकमेकांना बघितलं, ओळख झाली, मग नंतर कसं काय, सुरू कसं काय झालं? ऍक्च्युली आम्ही खूप क्लोज फ्रेंड झालो मग नंतर. आणि म्हणजे मग हे आमच्या घरी येणं जाणं, आम्ही ह्यांच्या घरी येणं जाणं, आणि म्हणजे माझ्या घरातल्यांना पण ह्यांचा स्वभाव आवडायचा. मी हे घरात पण- घुसले हळूहळू. हो, हळूहळू. हो? काय हो, काय केलं जादू? काही नाही, म्हणजे त्यांचा स्वभाव आम्ही चांगला फ्रेंड्सच आहे. होतो. आम्ही घरी यायचो जायचो, आणि मग कॉलेज संपलं त्यानंतर मग आम्ही एका अकॅडमीमध्ये होतो, साई श्रद्धा कला मंच वरळीला. तिथून आम्ही ग्रुप डान्स करायचो. आणि मग ग्रुप डान्स मध्ये हो पण होता तू? हो हो, कॉलेजमध्ये आणि वगैरे आम्ही स्टेजला वगैरे, करायचो. पण त्याच्यानंतर मग कॉलेज संपल्यानंतर मग एक कॉलेजच्याच एका मित्रा थ्रू आम्ही साई श्रद्धा कला मंच म्हणून वरळीला एक ग्रुप होता, त्यातून परफॉर्मन्स केले, फोक डान्स आम्ही करायचो. तिथे 1-1.5 वर्ष केलं, 1.5-2 वर्ष केलं. हो.
आणि मग तिथून त्याच्यानंतर मग मी जॉबलाच होतो. मग मी ग्रुप नंतर सोडला, कारण मला वरळीला प्रॅक्टिसला जाणं जमायचं नाही संध्याकाळी 6 वाजता सुटल्यानंतर, आणि त्यावेळेला 2 व्हीलर वगैरे काहीच नव्हती. आणि हिचं कसं टीवायचं इयर होतं, त्यामुळे मग हिने सोडलं. मग मी पण सोड. पण त्यानंतर मग हिने जॉब जॉईन केला आणि मग परत आमचं भेटणं चालू झालं. म्हणजे माझं ऑफिस बेला डिसाईडला होतं, मग मी चालत चर्चगेटला यायचो स्टेशनला, आणि मग तिथून आम्ही एका ट्रेनने घरी येतो. म्हणजे बेला डिसाईड टू चर्चगेट मध्ये हिचं ऑफिस होतं, अपना बाजार जवळ हॉर्निमन सर्कलला. मग तिकडे आम्ही टेलिफोन बूथ जवळ रोज भेटायचो. रोज? तिथून ऍक्च्युली क्लोज फ्रेंड होतो ना, आणि दोघांचा सुटण्याचा टायमिंग सेम होता. मग हे लवकर सुटले तर मला फोन करायचे, अगं तू आहेस का. मग आम्ही दोघे जण एकत्र, कारण तो डिस्टन्स खूप होता. म्हणजे आमच्या ऑफिस ते चर्चगेट स्टेशन खूप जास्त डिस्टन्स होता. 20 मिनिटाचं 20 वगैरे. मिनिटाचा. जास्त होता ते फायद्याचं होतं ना. हो. जवळच असता समोर तर काय उपयोग होता. मग काय झालं, प्रपोज कोणी कोणाला केलं? यांनी. हो, मीच केलं. कधी? म्हणजे आम्ही सॅटर्डेला मला हाफ डे असायचा, तिला पण हाफ डे असायचा. बरं. मग आम्ही सॅटर्डेला हाफ डे, एव्हरी सॅटर्डे आम्ही हाफ डे सुटून, हिला सेकंड सॅटर्डे ऑफ पण असायचा कधी कधी. एव्हरी सॅटर्डे हाफ डे सुटून आम्ही फिरायला जायचो. मग ते 7, 7:30, 8 वाजता वगैरे घरी, रेग्युलर ऑफिसच्या टायमिंग वरती घरी जायचो. म्हणजे ऑफिसला हाफ डे हे कदाचित घरी माहिती नव्हतं असणार त्यावेळेला हिच्या. आणि मग आम्ही इथे एक पार्क आहे ब्रिटानिया गार्डन आतमध्ये, रेस कोर्स, आम्ही त्या एकाच गार्डनला जायचो रोज. मग कधी विषय आला हा? विषय साधारण म्हणजे 2008ची गोष्ट आहे. हो, 2008ची गोष्ट आहे. तुम्ही प्रपोज केलं? हो, मी प्रपोज केलं कुठे? त्याच गार्डन? त्याच गार्डन. गार्डन मध्ये. मग काय म्हणाले या? त्या लगेच हा म्हणाल्या. वाक्य पूर्ण झाल्यावर लगेच. काय हो? पूर्ण होताच मी कम्प्लीट केलं ना. हो का? तुमच्या मनात होतं? हो, म्हणजे ऍक्च्युली आम्ही एवढे क्लोज फ्रेंड्स असे झालेलो ना, की म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की जर झालं तर बरं होईल, यांच्या बरोबर झालं तर बरं होईल. पण ते पण थोडं असं हे करत होते की हिला विचारू की नको, मग क्लोज फ्रेंड तुम्ही आहे. का नाही विचारलं? ऍक्च्युली त्यांनी पण मला हाच प्रश्न विचारला, तू का नाही विचारलंस. का नाही? तेच उत्तर नेहमीच, का? मुलगी कशी पहिल्यांदा विचारेल ना. बाकी सगळं जमतंय, मुलगी कशी विचारणार? लगेच मुलगी आली. हा, पण मला सांगा, मग हे फायनली किती दिवस सुरू होतं असं? नाही, 2008, 2 डिसेंबर 2008 म्हणजे त्या दिवशी मी प्रपोज केलं. आणि मग आम्ही असं ठरवलं की आधी घरी सांगायचं, आणि मग तिने तिच्या आईला सांगितलं, मी माझ्या आईला काय सांगितलं. प्रतिक्रिया? नाही, काही नाही, तिची आई पण ऍग्री होती. 2 दिवसांनी आम्ही पुन्हा भेटलो. मग थोड्या दिवसांनी आई आल्या होत्या घरी, माझ्या आईशी बोलल्या वगैरे. आणि मग आम्ही दोघींना समोरासमोर बसून सांगितलं की आम्ही असं ठरवलं, पण आम्ही 2 वर्षांनी लग्न करणार. कारण आम्हाला म्हणजे बॅक सपोर्ट असा कोणाचाच नव्हता फायनान्शियली बघायला गेलं तर, मला सुद्धा आणि हिला सुद्धा. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही 2 वर्ष पैसे वगैरे साठवून स्वतःचे दागिने वगैरे करून सर्व मग आम्ही लग्न केलं 2010ला. 2008 त्याच्यानंतर 2010-16 मेला आम्ही लग्न मग केलं. त्या गार्डन मध्ये जाता रोज? कधीच नाही गेलो आम्ही त्याच्यानंतर. झालं काम झालं? काम झालं. हो, म्हणजे तिथले सगळे जे माळी मामा वगैरे होते ते ओळखायला लागले आम्हाला. एक सॅटर्डे नाही गेलं की सेकंड सॅटर्डे विचारायचे आम्हाला, गेल्या सॅटर्डेला आला नाहीत असं. पण त्याच्यानंतर आमचं कधीच जाणं नाही झालं. आज एक जमलं तर जाऊन या आठवड्यात. हो, नमस्कार करून. म्हणजे ते काय असतात ना, जागेला नमस्कार. ती जागा प्रसन्न झाली आहे तुमच्या दोघांवर, आणि सुखाचा संसार सुरू आहे. हो, खरंच. वा वा. पण तशाच आहेत का हो? तेव्हा होत्या तशा शाळेत? हो, थोडी बदलली आहे. हो ना. राग थोडासा कमी झालाय, पण अधून मधून वाढतो. बरं, आणि तुमच्या बाबतीत? काही नाही, शांत आहे मी, ते असं मला शांत आहे. वाटतं. ते शांत आहे, छान, असे शांत राहा. पण रागवले की खूप रागवतात. किती वेळा झालं असं 8 वर्षात? 2दा. फक्त हो, 2दाच रागवले ना? काय ऍव्हरेज आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. 8 वर्षात 2दा तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण तरी पण खूप रागवतात ना मग. हो, असं नका रागवू, कळलं का? 8 वर्ष 2दा, आणि हिचं काउंट करा. तुमचं किती वेळा? 2 दिवसात 8 त्यांनाच वेळा? माहितीच. 365 × 8 वर्ष असं करावं लागेल. रोज? पहिली तुम्हाला गार्डनची शपथ आहे आता. बरं, आज पण आता मी खूप शांत झाली. काय सांगता, आज नको. हं? बरं, आता बघूया पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार होईल. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. 8 वस्तूंवर 8 टॅग, 4 संधी, ₹1 मिळाला पाहिजे. माहिती आहे तुम्हाला सर. हो,
बघूया सगळे मदत करणार, मिळणार काही कृपया बघूया. ₹20. आता आणखी 3 संधी. 50 रुपये. आता 2 संधी राहिलेल्या आहेत. 5 रुपये. आता 1 संधी शिल्लक आहे. नक्की बघा. आता काय करणार जे असेल ते. 10 रुपये. बोला आता तुम्ही. हा माझा लहान भावाचा मुलगा विमोचन, माझा भाचा. लहानपणापासून एकदम शांत स्वभावाचा, मन मिळावू, सून पण चांगलं आहे, चांगलं जेवण करते, हसमुख आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागते, छान आहे. द्या. माझं जावं खूप चांगले आहेत. हे बरं आहे, पहिलं जावयावर मुलीपेक्षा चांगले आहेत ते काय स्वभावाने. हो, खूप चांगले. धावपळ तशीच करणार, काय संकट असलं तर धावत येणार माझ्याकडे. गणपतीच्या टायमाला वगैरे मदत करणार मला. खूप चांगले आहेत ते. खूप छान आहे, जेवण छान करते. हो. या कोण? माझ्या सासूबाई. त्यांना जेवणाचंच आठवलं नाही. खूप कमी सून चांगली करते आहे ना. का? हो, खूप चांगली. हो. पण तुम्हाला माहिती होतं इकडे यायची, पुस्तकं द्यायला, तेव्हा काय? हा? नाही, तुम्ही घरातच असायचे ना? त्यावेळेला मी ऑफिसला होते ना. ऑफिसला होते. तुम्हाला माहित नव्हतं का इथे काय चाललंय? नाही नाही, बरं. पण छान आहे, हो ना. सगळं त्याच्या मनासारखं झालं. आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलांचं त्याला प्रेम नाही मिळालं, पण तो आता आपल्या मुलांवर एवढं प्रेम करतो ना, खूप बघून आनंद वाटतो. असंच असू देत शेवटपर्यंत आणि चांगला राहू देत. द्या, बहिणीकडे द्या जरा. ती दोघंही कपल म्हणजे एकदम बोलताच येणार नाही असं खूप छान आहेत दोघंही. एकमेकाला ते समजून पण घेतात आणि खूप हेल्पफुल आणि सपोर्टिव्ह आहे. म्हणजे कधीही त्यांना कधी आपण सांगितलं ना तर ते दोघंही धावून येतात. आणि माझ्यापेक्षाही लहान असून म्हणजे ती मला मोठ्या बहिणीसारखी वाटते, खरं सांगायचं. आज सगळ्यांना नुसता कंठ दाटून आलाय बोलताना. हो ना. अजून कोणी बोलणार? त्याने माझा फार सेन्सिबल आहे आणि माझ्या मुलापेक्षा तो माझ्यावर जास्त प्रेम करतो, म्हणून मला फार आवडतं. आणि सूनबाई? प्रश्नच नाही, दोघंही सेन्सिबल आहे. पण आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार? मला माझ्यापेक्षा एक मोठी बहीण होती. म्हणजे काही कारणास्तव म्हणजे ती खूप आजारी होती आणि मला असं वाटतं मी तिच्यासाठी काही करू शकली नाही. आणि म्हणजे ती आम्हाला सोडून खूप कमी वयात गेली. त्याच्यामुळे तिची क्षमा मागेल, कारण तिच्यासाठी मला काही करता नाही आलं कदाचित. धन्यवाद मी माझ्या सर्व कुटुंबियांना देईन. सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या तिन्ही बहिणी, त्याच्यानंतर माझ्या सासूबाई, माझी आई. म्हणजे माझ्या मुलांना कधी मला ह्याच्यामध्ये पाळणा घरात ठेवायची गरज नाही लागली, खरं म्हणजे या दोघींमुळे. आणि खूप त्या दोघींनी माझ्या मुलांना खूप प्रेम दिलं. माझ्या बहिणींनी माझ्या मुलांना खूप प्रेम दिलं. आणि माझे सर्व कुटुंबीय खूप म्हणजे व्यवस्थित आहेत. त्यांना मी थँक्यू बोलेन. तुम्ही? क्षमा कोणाची? क्षमा आईची आणि सासूबाईंची, दोघींची. कारण कुठेतरी त्या आमच्यामुळे दुखावल्या गेल्या असतील. आणि आभार पण त्यांचेच, कारण आज आम्ही जे काय आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. त्यांच्यामुळेच आम्ही घराबाहेर पडून बिंदास नोकरी करू शकतो. मुलांची चिंता नाही. रात्री 8 वाजले 9 वाजले तरी त्या मुलाला बघतात, आई मुलीला बघते. मला राग आलाय तुमच्या दोघांचा. का? कारण तुम्ही पुस्तक घेऊन येणाऱ्या मैत्रिणीला धन्यवाद नाही मागितले. सगळ्यात तिला थँक्यू. काय नाव? योगिता. आडनाव? योगिता कदम. बघत असेल कदाचित किती आनंद होतो. हो. त्या एका पुस्तकाने इतिहास घडवलेला आहे, बघितलं का? आणि त्या पुस्तक देण्यामुळे आज आम्ही यांना भेटू शकलो. तर तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. पण या शुभेच्छांबरोबर आता थोडीशी धावपळ करायची हो तुम्हाला. हा, बघूया 3ही वस्तू या वहिनींना मिळवून देणार का? वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे प, पुस्तकातला प. चला.
पेन्सिल, पोळी पण आण. पैसे पॅन्ट सांगा. 20 सेकंद राहिली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. काय काय आणलं सांगा. पॅन्ट, 1, पैसे, 2, पलिता, 3, पुस्तक, 4, पाणी, 5, पेला, 6, पोळी, 7, पाय पुसणं 8, आणि पेन्सिल 9 आणि पक्कड. 10 वस्तू आणल्या, त्यामुळे 2 बक्षिसं नक्की मिळाली. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली, अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली, अभिनंदन. 11 वस्तू आणल्या असत्या म्हणजे 1 वस्तू अजून आणली असती तर तिसरं बक्षीस पण मिळालं. बरं, 3 अपेक्षा सांगा ना मिस्टरांकडून. आठवड्यातून 4 दिवस तरी रात्रीचे बाहेर फिरायला जातात. आठवड्यातून 4 दिवस रात्रीचे बाहेर फिरायला जातात. हो, एकटेच. आणि ते पण मग तुमची इच्छा काय, अपेक्षा काय? म्हणजे रेग्युलरली जर जातात ते थोडं कमी केलं पाहिजे. प्रयत्न करूया. नाही, प्रयत्न नाही, उद्यापासून लवकर. हा, दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा म्हणजे थोडं मोबाईलमध्ये चालू असतं सतत, ते थोडं कमी करायला पाहिजे. थोडं मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण म्हणजे मी लेट येते ना, मग तिचा थोडासा अभ्यास वगैरे राहतो. मग ते थोडं लक्ष कमी करून तिच्याकडे दिला पाहिजे. काय बघूया, करूया प्रयत्न. बघूया, करूया नाही, करावं लागेल. हो हो. तिसरी अपेक्षा ते नॉनव्हेज काहीच खात नाही. हा, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांनी स्टार्ट करायला पाहिजे. काहीच म्हणजे काहीच खात नाही, नुसतं डाळ भात आणि बटाट्याची भाजीच खातात. काय हो, सुरुवातीपासूनच म्हणजे कठीण आहे. पुस्तकांच्या वेळीच विचारलं असतं ना नॉनव्हेज खाता का, आता बरं झालं असतं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. प्रचंड आळशी आहे, सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात. तर हो, बऱ्याचशा गोष्टी मलाच कराव्या लागतात. तर तिने थोडा होल्ड स्वतःचा निर्माण करावा बऱ्याच पैकी. हे मान्य आहे, 100% मान्य असेल. हे म्हणजे एकमेकांवर सूड उगवताय. दुसरी जेवण थोडं अजून व्हेज मध्ये शिकावं, कारण तिला नॉनव्हेज चांगलं येतं. आई म्हणते असं, मी नॉनव्हेज खात नाही. पण जेवण व्हेज मध्ये ती नॉर्मलच सर्व करते, वरण भात भाज्या वगैरे. तर अजून काहीतरी व्हेज मध्ये थोडं शिकावं आणि करावं. तिला पॉसिबल होत नाही, पण तिने ट्राय करावं. काय हो, कारण लेट सेटिंग ऑफिस असल्यामुळे तिला नाही होत पॉसिबल, पण तिने करावं, ट्राय करावं. नक्की करेन. तिसरी अपेक्षा. आणि तिसरी म्हणजे आता काय, आई आता थकली, त्यामुळे आता थोडा घराचा ताबा घ्यावा तिने. म्हणजे नोकरी आता तिने थोडं मुलांकडे लक्ष, कारण 2 मुलं आहेत म्हणा, दुसऱ्याचं आता स्कूल पुन्हा चालू होईल. त्यामुळे मग त्याच्यानंतर मग तिने, मला असं वाटतं की VRS घेऊन घरी बसावं आणि घरचं बघावं, घर सांभाळावं. काय हो, प्लॅनिंग तर चालू आहे, पण करणार आता लवकरच. हळूहळू. काय आहे, दोघांच्या अपेक्षांमध्ये एक गोष्ट चांगली आहे की एकमेकांची काळजी, आणि एकमेकांच्या काळजीबरोबरच मुलांवरती संस्कार घडवण्याच्या दृष्टीने काही ज्या काही तडजोडी करायच्या असतात त्या दोघांनीही कराव्या. असे छोट्या छोट्याच अपेक्षा आहेत. प्रत्येक घरांमध्ये याच अपेक्षा अनुभवायला मिळतात. आणि किती वर्ष मेहनत करायची असंही असतं, पण शेवटी मेहनतीलाही पर्याय नाही. आणि त्यातूनच मुलांची भविष्य घडवण्यासाठी कायम धावत राहावंच लागणार आहे. आणि ते करण्याची दोघांची तयारी आहे. तेव्हा या दोघांनाही शुभेच्छा देऊया, या घराला शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांची. वैदिना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून
पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.